नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात माधुरी वरुडकर यांच्या नात्या पलीकडचा माणूस या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात माधुरी वरुडकर लिखित ही वाट दूर जाते. पुणे अहमदाबाद ट्रेन सुटली. शरयूनं अनंताला हात दाखवला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिला वाटलं मोठ्यानं रडावं, ओरडून अनंताला सांगावं की तू म्हणतोयस ते शक्य नाही आहे, मी कुहूला विसरू शकत नाही. गाडीनं हळूहळू वेग घेतला. अनंता 2-3 क्षण तिच्याबरोबर धावला. शरू, प्लीज रडू नकोस. त्याने तिच्या हातावर थोपटलं. गाडीतले सगळेजण तिच्याकडे बघत होते. अश्रूंना कुणाचाही मुलाहिजा नव्हता. ते गालांवरनं आपसूक व्हायला लागले. आपके मिस्टर है? समोरच्या बर्थवर बसलेल्या बाईने विचारलं. तिच्याबरोबर 2 गोंडस मुली बसल्या होत्या. हां, तिने अनिच्छेने उत्तर दिलं. उनको छोडकर पहली बार जा रही हो? तिच्या बोलण्यात मिश्किलपणा होता. शरूनं मानेनंच होकार भरला. तिने बॅग बर्थ खाली ठेवली आणि काहीतरी ठरवल्यासारखी ती वरच्या बर्थवर चढून झोपली. बॅगेतून काढलेली शाल तिने अंगावर पांघरली. तिला प्रचंड थकवा आला होता. नाराजी तिच्या अंगभर पसरली होती. तिने डोळ्यांवर हात ठेवला. गाडी एका लयीत हालत होती. गाडीतला कलकलाट आता कमी झाला होता. ज्याला त्याला आपापली जागा मिळालेली होती. समोरच्या बाईच्या मुली जोरजोरात बोलत होत्या. कुठं बसायचं यासाठी भांडत होत्या. मोठी मुलगी शरूच्या खिडकीच्या जागेवर जाऊन बसली. लहानगी रडायला लागली. मुन्नी, चिकू, रोना नाही, पुलिस को बुलाव. तिनं धाक दाखवला. पोरी गप्प बसल्या. लागलीच, मुलींना भूक लागली. आईने सोबत काय आणलंय हे माहिती असल्यानं हे दे ते दे म्हणून खायला मागायला लागल्या. शरू झोपण्याचा प्रयत्न करायला लागली. मेंदू आणि शरीर प्रचंड थकलं होतं. खूप थकवा आला तर झोप येत नाही. तिला आईचं वाक्य आठवलं. एखादं स्वप्न तुकड्या तुकड्यांनी समोर यावं तसं तिला सगळं आठवत होतं. गेल्या 10 वर्षांचा काळ तिच्यासाठी फार मोठा काळ होता. या काळात ती फक्त आई होती. सर्वस्व पणाला लावणं म्हणजे काय असतं हे या काळानं तिला शिकवलं होतं. निर्झर झऱ्यासारखं वाहणारं आयुष्य एकाएकी ठप्प झालं होतं. वास्तव स्वीकारायला फार फार वेळ लागला. आपण अनंतावर रागावलो, वैतागलो देखील. पण काळ कोणासाठी थांबत नाही हेच खरं. रोजचा दिवस आनंदात घालवायचा असं ठरवूनही परिस्थिती बिकट होत असे. रोजची परीक्षा सोपी नव्हती. रोज हरावं लागायचं, चिडावं लागायचं आणि रडावंही लागायचं. तिला एकदम कुहूची आठवण आली. तिच्या पोटात माया दाटून आली. तिची छाती धडाधडा उडायला लागली. पाठ ओली झाली होती. कुहूसाठी कुकगाडी आणली होती. तिला कुकगाडीचा आवाज शिकवला तेव्हा ती आनंदानं टाळ्या पिटायला लागली. आपण तिला कुकगाडीत नक्की बसवायचं ठरवलं. तिने डोळ्यातले अश्रू थोपवले. आपली मात्र तिला बाहेर नेण्याची हिंमतच होत नव्हती. एकदा घरच्या लग्नात तिला नेलं. सगळं वेगळं वातावरण, कलकलाट, गर्दी, वाजंत्री. यामुळे कुहू बिथरली. तिला घरी नेता नेता आपल्या आणि अनंताच्या नाकात दम आला. तेव्हापासनं कानाला खडा लावला. कार्यक्रमाला सहसा अनंतात जात असे. तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. ती ओढणी सावरत खाली उतरली. नींद नहीं लगी क्या? लेडीज को काम करने की आदत होती है ना, इसलिए वक्त के पहले नींद आती ही नहीं. समोरच्या बाईनं मोकळं ढाकळं बोलायला सुरुवात केली.
शरयूचं खाली उतरत असताना लक्ष गेलं. तिच्या दोन्ही मुली तिच्या अंगावर भार टाकून झोपल्या होत्या. शरयू तिच्या जागेवर खिडकीजवळ बसली. कितीतरी वेळ ती बाहेर एकटक बघत होती. रखरखीत उन्हातली वाळली चिळली झाडं मोजायला लागली. समोरची स्त्री आता फोनवर बोलत होती. शरयूनं तिच्याकडे नीट बघितलं. चेहरा हसरा होता, चेहऱ्यावर गोडवा होता, केस लांब होते आणि तिने सागरवेणी घातली होती. केसांना मोठ्या क्लिपा लावल्या होत्या. हातभर बांगड्या, कानात झुमके आणि कपाळावर मोठी टिकली लावली होती. पायाच्या बोटामध्ये जोडवी आणि पायात पैंजण होते. जरीच्या साडीचा शेवाळी रंग तिला फार खुलून दिसत होता. तिच्या गळ्यात मोठं मंगळसूत्र होतं. शरूचं एकदम स्वतःकडे लक्ष गेलं. अंगावर साधा कॉटनचा सलवार कमीज होता. पांढरट भुरकट केसांची छोटीशी पोनी तिने बांधली होती. हातात घड्याळ होतं. गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. खरं म्हणजे तिला मोठं मंगळसूत्र आवडायचं. पण कुहू मोठी झाल्यावर ती एकटक मंगळसूत्राकडे बघायची आणि विचित्र तऱ्हेनं झडप घालून ते ओढायची. शरू त्या दिवशी अनंताला म्हणाली, तुला माहिती आहे ना अनंता, कुहू आक्रमक झाल्यावर तिला आवरणं किती कठीण जातं ते. मी हे मंगळसूत्र काढून ठेवते. खोटं घातलं तर नाही चालणार का? सासूबाई चाचरच मध्येच म्हणाल्या आणि अनंतानं हातानं आईला थांबवलं. तो म्हणाला, चालेल शरू, कुहूला सांभाळणं सोपं होत असेल तर चालेल. तो म्हणाला आणि सासूबाई तिथून चुपचाप निघून गेल्या. पण त्यांच्या बोलण्यानं शरूचा मूड गेला तो गेला. रात्री कुहू झोपल्यावर शरू अनंताजवळ आली. तिला रडू आवरलं नाही. अनंता, आई मला समजून का घेत नाहीत? माझं आईपण साधेसुद्धा नाही आहे. देवानं दिलेलं दान मी स्वीकारलं आहे. रोज लढती आहे आणि हारती पण आहे. तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू व्हायला लागले. शरू, अगं तू पण जरा समजून घे ना. आई तुझ्या पाठीशी असतेच. थोडी जुन्या मताची आहे, रूढी परंपरा मानणारी आहे म्हणून म्हणाली असेल ती. मीच समजून घेऊ? मला माहिती आहे रे, आईंनी अण्णांच्या माघारी तुला लहानाचं मोठं केलं, शिकवलं. पण कुहूच्या जन्मानंतर मी त्यांच्या कोणत्याच अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. सगळा दोष माझाच आहे. काय करू रे मी? तिने आगतिकपणे स्फुंदत विचारलं. शरू, अगं काय हा वेडेपणा? उगाचच काही बोलू नकोस ग. तू खूप थकली आहेस, झोप आता. अनंता समजूतदारपणे म्हणाला. त्याला कळे ना शरयूची चिडचिड कशी कमी करावी. त्यांनी शरूला जवळ घेतलं. त्याचा तिच्यासाठी तिळतिळ जीव तुटायला लागला. तो एकदम हतबल झाला. झोपसुद्धा वैरिणी झाली आहे रे माझी, ती त्याला बिलगत म्हणाली. डॉक्टरांनी तुला मन शांत राहण्याची गोळी दिली आहे, ती घेऊन तू झोपतेस का शरू? तुझ्याजवळ सगळे पर्याय आहेत अनंता, माझ्याजवळच काही पर्याय नाही आहेत. गोळी घे आणि झोप, हो ना? शरू अधिकच हमसाहमशी रडायला लागली. तिला कसं समजवावं हे न समजून अनंता शांत बसला. आजकाल दोघांमध्ये प्रेमाचा संवाद राहिलाच नव्हता. रोजचा दिनक्रम एक शुष्क व्यवहार बनला होता. आपण दोघं यापूर्वी कधी एकत्र आलो हेही त्याला आठवेना. तिच्या मनात येणाऱ्या विचारांची शृंखला तुटता तुटेना. तिने त्या दिवशी अनंताला झिडकारलं. ती तिथून निघून गेली. समोरच्या मुलींच्या रडण्यानं ती भानावर आली. तिने खिडकीच्या बाहेर नजर टाकली. उन्हाळ्यामुळे सगळी जमीन रखरखीत झाली होती. एखाद दुसरं झुडूप तग धरून उभं होतं. मोठमोठी झाडं एखाद्या चित्रात असावी तशी निष्पर्ण आणि स्तब्ध दिसत होती. काहींची पिवळी पानं गळायच्या तयारीत होती. जीवनाचं हे चक्र आहे. सृजनाचा हा उत्सव सतत चालू असतो. आपल्याला कसलं वाईट वाटतंय हे तिला कळेना. आपण अनंतावर का चिडतो?
खरं म्हणजे अनंताचा आपल्याला पाठिंबा होता आणि आहे देखील, तरीही आपली चिडचिड का होते? आपको खाना नहीं खाने का? समोरच्या बाईनं विचारलं. तिने डब्यात नजर फिरवली. सगळ्यांनी आपापले टिफिन उघडले होते. अन्नाचा झणझणीत सुगंध नाकाला स्पर्शून गेला. खाती हूँ थोडी देर के बाद, तिने उत्तर दिलं. समोरच्या बाईचा टिफिन बघून शरयू चकितच झाली. फळं, सॅलेड, लोणचं, चटणी, फरसाण, काय काय प्रकार तिने आणले होते. मुलींची रडारड आता थांबली होती. दोघीजणी चवीनं जेवत होत्या. तिने डोळे भरून मुलींकडे बघितलं. दोघीजणी गोड दिसत होत्या. त्यांच्या निरागस हालचालींकडे ती एकटक बघत होती. तिला एकदम कुहूची आठवण आली. तिच्या शेजारी बसलेले आजोबा आपल्या नातीशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. नात मात्र मोबाईलमध्ये गुंग होती. पलीकडच्या बर्थवर एक जोडपं बसलं होतं. नवीन लग्न झालेलं असावं बहुधा. ते दोघं एकमेकांमध्ये मशगूल होते. आणलेली मिठाई दोघं एकमेकांना प्रेमानं भरवत होते. तिला आठवलं, बाळंतपणानंतर तिला स्वतःच्या बाळाला जवळ घ्यायचं होतं, पण बाळ तब्बल 1 महिना काचेच्या पेटीत राहिलं. बाळंतपणाच्या आधी पोटात बाळाच्या हालचाली मंदावत गेल्या. कुठे काय चुकलं तेच कळलं नाही. बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन कमी पडला एवढं मात्र खरं. कुहूच्या जन्मानंतर रोजचा दिवस ताणाचा होता. फीडिंगसाठी रोज जायला लागायचं. स्वच्छता पाळावी लागायची. बाळाचं डोकं मोठं होतं. डोळ्यात भाव नव्हते. शरयू बाळाला छातीशी कवटाळून रडायची. स्वतःच्या बाळाला प्राणपणानं जपण्याचा तिने निग्रह केला होता. कसंही असलं तरी तिला तिचं बाळ हवं होतं. कुहू घरी आली आणि शरयू अनंताचा जीवनच बदलून गेलं. कुहू वाढत होती, पण शरीरानं. मनानं ती वाढलीच नाही. मोठं डोकं, फताडे हातपाय, चालणं डोलणं काही नाही. नुसती बसून राहणार. गे गे करत काहीतरी ओरडत राहणार. तोंड उघडं, लाळ गळत राहणार. स्पर्शाचं ज्ञान मात्र तिला होतं. आई, बाबा आणि आजी यांच्या जवळ जायला आणि लाड करून घ्यायला तिला फार आवडत असे. पण एकदा बिनसलं की सावरणं खूप कठीण जाईल. टोकाचा आक्रमकपणा आणि रडणं यामुळे सगळं घर हैराण होत असे. शरयूची रोजची लढाई सुरू होती. त्यात ती रोज हारत होती. शरीर मन रोज थकत होतं. सकाळी रोज नवा जोम उसना अवसान आणायचं आणि रात्री हरणाऱ्या मनाला समजवायचं, असं चालू होतं. पुढे तिला वेगळीच काळजी लागली होती. कुहू तशी मोठी झाली तर तिला सांभाळायचं कसं, याची चिंता तिला लागली होती. पण तशी वेळ आलीच नाही. हातातून सगळं निसटून गेलं. तिने दीर्घ सुस्कारा सोडला. रात्रीच्या अंधाराचं साम्राज्य हळूहळू पसरायला लागलं होतं. खाना खा लो, पुन्हा शेजारच्या बाईनं आठवण करून दिली. हां, खाती हूँ, असं म्हणून तिने तिचा छोटासा टिफिन उघडला. इत्तुसा खाना, आश्चर्यचकित होत समोरचीनं विचारलं. हां, 2 रोटी और सब्जी काफ़ी है मेरे लिए. शरयू पहिल्यांदा सलग वाक्य तिच्याशी बोलली. मैं अभी फ्रूट खाऊंगी, मेरा हस्बंड बहुत केअर करता है मेरी. ती लाजत म्हणाली. शरयूच्या डोक्यात आता प्रकाश पडला. तिला दिवस गेले होते. कौन सा महीना चल रहा है? छठा. हस्बंड और सास को तो बेटा ही चाहिए होता है ना, इसीलिए. ती लाजत हसत म्हणाली. शरयू तिच्याकडे नवलानं बघत राहिली. नवऱ्याला मुलगाच पाहिजे याचा सुद्धा तिला आनंद होतोय. स्वतःला काय हवंय हा विचारही तिच्या मनात येत नाहीये. मग माझं काय चुकतं? अनंतानं माझ्यावर काहीही लादलं नाही. उलट कुहू झाल्यावर साथच दिली. नोकरी सांभाळून तिला वेळ दिला. आईला समजावलं, माझ्या मनाचा विचार केला. मग भांडण झालंच का? आंटी, मैं आपके पास बैठूं? समोरच्या छोट्या मुलीनं विचारलं. तिला खिडकीजवळची जागा हवी होती. मुझे भी बैठना है, दुसरीनं सूर काढला.
ती बाजूला सरकली, मोठी खिडकीपाशी बसली. लहानीला शरयूनं मांडीवर घेतली. तिच्या स्पर्शानं शरयूला बरं वाटलं. थोड्याच वेळात मोठीनं लहानीला कौतुकानं मांडीवर घेतलं. दोघीही केस सावरत बडबडत होत्या. जेवणानंतर हात धुणं, डबे धुणं, ताटल्या धुणं, लोकांचं काय काय सुरू होतं. जेवणानंतरची सुस्ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. ये लो. मुखवासचा डबा समोरच्या बाईने तिच्या पुढे धरला. तिने मुकाट्यानं एक चिमूट तोंडात टाकली. आप ऊपर सोएगी? मुझे गिरने का डर लगता है. तिने विचारलं. हां, कुछ प्रॉब्लेम नाही, शरयू म्हणाली. गाडीत थोड्याच वेळात झोपण्याची तयारी सुरू झाली. शरयू बर्थवर गेली खरी, पण झोप येते का नाही याबद्दल ती साशंक होती. विचारांचा भुंगा तिचा पिच्छा सोडेना. खूप दिवसांनी तिला एकाकीपण जाणवायला लागलं. कुहूच्या विचारांनी तिचं मन कासावीस व्हायला लागलं. तिचा जीव गुदमरायला लागला. असं कसं झालं हे ती आठवायचा प्रयत्न करायला लागली. कुहूला ताप आला. न्यूमोनियाचं निदान झालं. तिची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत गेली आणि चटका लावून कुहू निघून गेली. सगळं एवढं अचानक घडलं की स्वीकारणं अवघड झालं. घर रिकामं झालं, मन रिकामं झालं. कुहूशिवाय जगणं अशक्य आहे हे जाणवायला लागलं. घरानं, मनानं, समाजाचे आणि नातलगांचे अनेक सुस्कारे ऐकले. जे झालं ते बरं झालं. अशा मुलांना आयुष्यच कमी असतं. खूप सहन केलं शरयूनं. मोकळी झाली बिचारी. अनंताच्या मागे खूप काळजी होती, वगैरे वगैरे. शरयूला प्रत्येक घाव घायाळ करत होता. तिला ओरडून सगळ्यांना सांगायचं होतं, सामान्य मुलं गेल्यावर जेवढं दुःख आईवडिलांना होतं तेवढंच दुःख मला आणि अनंताला झालं आहे. पण ती कोणाशी बोलू शकली नाही. तिच्या मनाची घालमेल, कोंडी कोणासमोर ती व्यक्तच करू शकली नाही. 10 वर्षातला क्षण तिने कुहूबरोबर घालवला होता. कुहूला विसरणं तिला शक्य नव्हतं. रात्रीची 4-5 तासांची झोप फक्त तिची होती, बाकी सगळं कुहूचं होतं. बघता बघता कुहूला जाऊन 2 महिने झाले. पाहुणा रावणा सगळं आटोपलं. अनंता शरयूला सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. काळ कोणासाठी थांबत नाही म्हणतात, पण शरयूसाठी तो थांबला होता. शरयूला आठवलं त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे बेडरूममध्ये गेली. अस्वस्थ, कुहूच्या आठवणीनं व्याकुळ. हातात वाचायला तिने पुस्तक घेतलं, पण तिला वाचावंसही वाटेना. तिची उठबस अनंता बघत होता. ती बेडरूमच्या खिडकीपाशी गेली. तिथेच उभी राहिली, शून्यात हरवलेली. अनंता तिच्या जवळ गेला. आवेगाने त्याने तिला जवळ घेतलं, कवटाळलं. शरू प्लीज, सगळं विसरून जा शरू. आपण दोघंही नवीन आयुष्य सुरू करू. अनंताचा आवेग वाढला. त्याचा आवाज किंचित घोगरा झाला. अनंता. जोरात शरयू ओरडली. तिने आनंदाला ढकललं, झिडकारलं. तू मला सगळं विसरायला सांगतोयस अनंता? कुहूला विसरायला सांगतोयस? तुला फक्त मी हवी आहे अनंता, मी हवी आहे. माझ्या दुःखाला तुझ्या लेखी काहीही किंमत नाही आहे. ती संतापून म्हणाली आणि धाय मोकलून रडायला लागली. तिला कसं समजवावं हे त्याला कळेना. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, पण घरातली नाराजी अधिकच तीव्र झाली. अनंताच्या डोळ्यात दुःख होतं, मनात व्याकुळता होती. खूप बोलायचं असूनही तो चूप झाला. म्हाताऱ्या सासूबाई घरातलं वातावरण आनंदी करायचा प्रयत्न करत. तिला सगळं कळत होतं, पण वळत नव्हतं. मी आई अप्पांकडे अहमदाबादला जाऊन येऊ? तिने अनंताला विचारलं. हो चालेल ना, मी तिकीट बघतो. जाऊन ये ग पोरी, बरं वाटेल तुला. दुःखाच्या कोशात किती दिवस गुरफटणार? सासूबाई सुद्धा म्हणाल्या. त्यांनाही खूप बोलायचं होतं, पण त्यांनी बोलणं आवर्त घेतलं. ट्रेनच्या बर्थवर झोपल्या झोपल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या.
काहीतरी चुकत होतं, पण काय ते तिला कळेना. तिला अनंताची आठवण झाली. घालमेल होत ती उठून बसली. तिने इकडे तिकडे बघितलं. माणसं एका लईत घोरत होती. सगळे थकले भागले जीव होते. समोरच्या बाईला लहानगीला जवळ घेऊन झोपणं अवघड जात होतं. कंबर टेकत नसल्यानं तिला बहुतेक झोप लागत नव्हती. नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा चिवचिवाट थांबला होता. ती शांत झोपली होती. नवरा मात्र अधूनमधून तिची निगराणी करत होता. आई आप्पांचे चेहरे तिच्या डोळ्यासमोर तरळले. त्यांना किती आश्चर्य वाटेल. आपण न कळवता निघायला नको होतं, तिला वाटायला लागलं. आणि हां, आपण यावेळी उमाला मात्र नक्की भेटायचं. तिने कूस बदलली, झोपेची आराधना सुरू केली. रात्र सुरू कधी झाली आणि कधी संपली तिला कळलंच नाही. गाडी कर्णकर्कश शिट्टी वाजवत अहमदाबादच्या स्टेशनमध्ये घुसली आणि सगळ्यांची एकच धावपळ उडाली. गाडी पूर्णपणे थांबणार हे माहीत असूनसुद्धा सगळ्यांना उतरायची घाई झाली होती. मी आलोय ग शरू. आप्पांचा आवाज ऐकून ती चमकली. आप्पा मला घ्यायला आले? मी तर येणार म्हणून कळवलंच नव्हतं. आप्पा तुम्ही? ती उतरता उतरता आश्चर्यानं म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. तुम्ही आम्हाला सरप्राईज देणार होतात. म्हटलं आपणही यावं, तुम्हाला सरप्राईज द्यावं. आप्पा प्रसन्न हसले. घरी येताना आप्पा अखंड बोलत होते. त्यांच्या उत्साहाला आनंदाला उधाण आलं होतं. घरी पोहोचल्यावर आई दारात उभी होती. तिच्या हातात भाकर तुकडा होता. आता तिच्या लक्षात आलं आपण खूप वर्षांनी माहेरी आलो आहे. आई अगं हे काय? ती संकोचून म्हणाली. काही नाही ग. आईच्या डोळ्यातनं घळघळा अश्रू व्हायला लागले. तिने भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि हात धुवून शरयूला कवटाळलं. तीन-तीनदा तिच्या डोक्यावरनं ती हात फिरवायला लागली. किती वाढली आई? खूप थकल्यासारखी वाटतेय. अशा विचारात शरयूचा हुंदका दाटून आला. वेडी आहेस का शरू तू? न कळवता आलीस. सरप्राईज कसलं देतेस ग? बरं झालं अनंतानं कळवलं म्हणून. उद्या तुमची लेक येणार आहे. ती तुम्हाला सरप्राईज देणार आहे. मला तिची काळजी वाटते. आप्पा तुम्ही जाल का तिला घ्यायला? आप्पा अनंतासारखं बोलले आणि तिघंही हसायला लागले. शरयू खूप दिवसांनी खळखळून हसली. खूप दिवसांचा डोक्यावरचा ताण हलका झाल्यासारखं तिला वाटायला लागलं. आईची तिच्या आवडीचा स्वयंपाक करण्याची धावपळ सुरू झाली. आई आप्पांना किती बोलू किती नाही असं होऊन गेलं. खूप दिवसांच्या साचलेल्या गप्पा ते करत होते. कुहूचा विषय मात्र दोघांनीही काढला नाही. रात्री आईनी शरयूला जवळ घेतलं. जणू हरवलेली शरू तिला खूप दिवसांनी परत मिळाली होती. बोलणं सरत नव्हतं आणि रात्रही सरत नव्हती. आईच्या कुशीत तिची घालमेल अस्वस्थता विरघळून गेली. झोपता झोपता शरयू आईला म्हणाली, आई अगं उमा कशी आहे ग? सावरली का ग ती? उद्यानं तिच्याकडे जाऊन येते. हो तू अवश्य जा तिच्याकडे. ती सध्या इथेच आहे. तिचं दुसरं लग्न झालं आहे शरू. तिला आता बाळ झालं आहे. काय? शरू जवळजवळ किंचाळली. अगं तिच्या सासू सासऱ्यांनी तिचं दुसरं लग्न करून दिलं. झोप आता हो. आईने तिला थोपटलं. आईला झोप लागली पण शरूला झोप येईना. तिला आठवलं लग्नानंतर 3 वर्षात नवरा गेल्यावर उमा अक्षरशः उन्मळून पडली होती. उन्मेषला झालेला जीवघेणा अपघात, त्याचं आयुष्यात नसणं. उमा जागच्या जागी थिजून गेली होती. तिने स्वतःला कोंडून घेतलं. जगण्याचे सगळे मार्ग तिने नाकारले. नंतर काय झालं? आईशी आपलं बोलणंच झालं नाही. आपणही कुहूच्या जन्मानंतर सगळं नाकारत तर होतो. कोणाची साधी चौकशी आपल्याला करावीशी वाटत नव्हती. शरयूच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. उमा तिची बालमैत्रीण हसरी बोलकी होती. दोघींचंही लग्न एका वर्षातच झालं. उद्या उमाकडे नक्की जायचं शरयूनं ठरवलं.
लहानपणाच्या सुखद आठवणी जागवत शरयू गाढ झोपली. दुसरा दिवस उजाडला. हवेच्या थंडगार स्पर्शानं शरयूला जाग आली. कित्येक दिवसात अशी प्रसन्न पहाट उगवली नव्हती असंच तिला वाटलं. तिला एकदम उमाची आठवण झाली. ती चटकन उठली. कधी तिला भेटेन असं तिला होऊन गेलं. सकाळचं सगळं आटोपवून ती उमाकडे निघाली. तिने अधीरपणे बेल वाजवली. दार उमानंच उघडलं. तिला दारात उभी बघून उमाचे डोळे आश्चर्यानं मोठे झाले. तोंडावर हात ठेवून ती 2-3 क्षण उभी राहिली आणि लागलीच तिने शरयूला घट्ट मिठी मारली. शरू, अगं किती दिवसांनी ग, असं म्हणत ती हमसाहमशी रडायला लागली. शरयूच्या डोळ्यांना पण धारा लागल्या. अतीव सुखानं दोघींचेही डोळे मिटले. काय नव्हतं त्या मिठीत. संपूर्ण दुःख विरघळून टाकायची ताकद होती. दोघीही एकमेकींना बिलगून काही वेळ तशाच उभ्या होत्या. उमा भानावर आल्यावर तिची लगबग सुरू झाली. सगळे विषय ती उत्साहानं मांडत होती. लहानपणीच्या आठवणी काढत शरयूला हसवत होती. मध्येच बाळाला शरयूच्या मांडीवर देऊन त्याच्या गमती जमती सांगत होती. तिच्या बोलण्यात दुःख सोसल्याचा अभिनिवेश नव्हता. आयुष्याचं रडगाणं नव्हतं आणि कुणाबद्दल तक्रारही नव्हती. कुहूचा विषय तिने पूर्णपणे टाळला होता. शरयू निघताना तिला पुन्हा जवळ घेतलं. मागचं सगळं विसरून जा शरू. घडणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. सगळ्यांवर मात करता येते पण मृत्यूवर नाही. आपले श्वास कुणालाही देता येत नाहीत, अगदी आपल्या पोटच्या लेकराला सुद्धा. उमाच्या आवाजात गहिवर दाटून आला. तिने शरयूच्या पाठीवर थोपटलं. सगळ्यात हळव्या आणि संवेदनशील मैत्रिणीचं असं रूप बघून शरयू चकित झाली. घरी परतताना तिच्या लक्षात आलं, या 2 दिवसात कुहूची आठवण येऊन होणारी आपली तगमग कमी झाली आहे. जगण्याचे सर्व मार्ग मोकळे झाल्यासारखा तिने मोठा श्वास घेतला. का जगायचं, कुणासाठी जगायचं हा प्रश्न मनातनं हद्दपार झाला. तिने झपाझपा पावलं उचलली. आता तिला ओढ लागली होती अनंताला भेटण्याची. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात माधुरी वरुडकर यांची कथा ही वाट दूर जाते. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर प्रत्येकाने करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीने दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आणि तुमच्याकडूनही जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.